फर्स्ट लेक्चर आपलं जे आजच्या दिवशी फर्स्ट लेक्चर आपण घेतोय. माझा आवाज येतोय का? येस सर. फक्त आजच्या दिवशी आपण प्रॅक्टिकल्स रिव्ह्यू करणार आहे की जे थर्ड चॅप्टर मध्ये जेवढ्या गोष्टी आपल्या झालेल्या आहेत त्याच्यावरती जे त्या बेसिस वरती असलेले प्रॅक्टिकल्स ते आपण बघणार आहोत. सो दिस इज वन काइंड ऑफ ऍडव्हान्टेज ऑफ ऑनलाईन की जास्त आपल्याला वेळ जात नाही, टाइम सेव्ह होतो. सो वेट करू. 41 आता जस्ट 42 काउंट वाढत चाललेला आहे. प्लीज म्यूट करा. सौर्या काय करतोय? म्यूट. म्यूट करा. केलं का म्यूट? ठीक आहे. डिस्टर्बन्स नको आहे मला अजिबात कोणाचाही. सुरुवातीला आपण प्रॅक्टिकल बघणार आहे. कोणतं प्रॅक्टिकल बघणार आहे? 3 तर आपले झालेत. तर यूज ऑफ ऑटोमॅटिक पॉवर फॅक्टर करेक्शन नीट इम्प्रूव्हमेंट ऑफ लोड, इलेक्ट्रिकल लोड हे आपण बघणार आहे. ओके. स्टार्ट करूया का? सगळ्यांचं लक्ष आहे. सोबत वही पेन घेऊन बसा. स्वतःचे सेपरेट नोट्स असावेत. ठीक आहे. जी के अग्रवाल म्हणून ट्रेल आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित सांगितलेलं आहे पॉवर फॅक्टर करेक्शन कशा पद्धतीने काम करतं विथ प्रॅक्टिकल एग्जाम्पल. ओके. आज का टॉपिक है पावर. आवाज येतोय ना व्हिडिओचा? हो सर. फैक्टर पीएफ और पीएफ इम्प्रूवमेंट हे आपलं प्रॅक्टिकल नंबर 4 आहे. ओके. ये सेटअप है, ये इनकमर पावर सप्लाई है और ये पीएफ मीटर है जो कि यहाँ है. ये यहाँ पर पावर फैक्टर मेजर करेगा. ये हमारा पीएफ मीटर. उसके बाद इस वायर में हमने क्लैम्प मीटर लगा रखा है जो कि करंट मेजर करेगा जो कि यहाँ फ्लो होगी. और ये लोड है. हमारे पास 4 तरह के लोड हैं. मैं चारों तरह के लोड आपको दिखाता हूँ. ये ट्यूबलाइट का लोड है. इसमें चोक कॉइल का प्रयोग किया गया है. चोक कॉइल आहे बघा इथं. CFL लैंप, LED बल्ब, टेबल फैन. इसके अलावा ये 2 कैप्चर हमने लगा रखे हैं. ये वाला कैप्चर ये है, ये वाला कैप्चर ये है. ये दोनों हमने पावर फैक्टर इम्प्रूव करने के लिए लगाए हैं. हम ट्यूबलाइट का पावर फैक्टर इम्प्रूव करके दिखाएंगे. ये दोनों कैप्चर 2 स्विच से ऑन होते हैं मैनुअली. ये वाला स्विच ये है, ये वाला स्विच ये है. यहाँ आप देख रहे हैं हमने एक रजिस्टर लगा रखा है यहाँ पर भी और यहाँ पर भी कैप्चर के पैरेलल में. यह 2.2 मेगा ओम 1 वाट का है इस कैप्चर को डिस्चार्ज करने के लिए. और यह वायर लोड को जा रहा है. लोड हमने दूर रखा है जिससे फोकसिंग का प्रॉब्लम ना हो. अब हम यहाँ पर ट्यूबलाइट का लोड लगाते हैं. ट्यूबलाइट ऑन हो गई. ये ट्यूबलाइट लोड यहाँ कनेक्ट है. अब देखिए ट्यूबलाइट यहाँ पे हमने लगा रखी है. इसका पावर फैक्टर है 0.568 और करंट फ्लो कर रही है 0.3 एम्पियर. अब हम एक कैप्चर ऑन कमी पॉवर फॅक्टर आहे बघा ट्यूबलाइट चालू केल्यावरती. कर देंगे ये स्विच से, इस स्विच को यूज करके. तो ये पावर फैक्टर इम्प्रूव हो जाएगा
और यहाँ करंट भी कम हो जाएगी। देखिए ऑन करते हैं क्या होता है। देखिए पावर फैक्टर बढ़ गया, 0.68 हो गया और यहाँ पे करंट भी कम हो गई, 0.25 एम्पियर आ गई। अब हम ये वाला कैपेसिटर भी ऑन कर देते हैं, देखते हैं क्या होता है। ये और इम्प्रूव होगा, यहाँ करंट और कम होगी। देखिए हमने ऑन कर दिया है, हाँ देखिए पावर फैक्टर 0.81 हो गया अब, और यहाँ पे करंट आ गई 0.211। तो ट्यूबलाइट का पावर फैक्टर खराब था, इस कैपेसिटर के ऑन करने से थोड़ा इम्प्रूव हुआ, इस कैपेसिटर के ऑन करने से थोड़ा और इम्प्रूव हुआ। तो कैपेसिटर को समजते का? काय झालं? लक्ष आहे ना सगळ्यांचं? जब एक एक करके ऑन करते हैं तो यहाँ पर टोटल का लोड और दोनों कैपेसिटर या एक कैपेसिटर मिला के यहाँ पे पावर फैक्टर इम्प्रूव होता है और यहाँ पे करंट कम होती है। अब हम CFL लैम्प का लोड यहाँ लगाते हैं। CFL बघा. CFL लैम्प ऑन है। अब CFL लैम्प का पावर फैक्टर है 0.66 और करंट है 0.06 एम्पियर। पावर फैक्टर काफ़ी कम है। अब यहाँ पर हम LED बल्ब का लोड लगाएंगे। LED बल्ब ऑन है। अब देखिए LED बल्ब का लोड यहाँ हमने लगाया तो पावर फैक्टर आ रहा है 0.99। बहुत बढ़िया पावर फैक्टर है LED बल्ब का। LED बल्ब मध्ये पॉवर फॅक्टर जास्त भेटतो. ये हमारा मीटर जो पढ़ रहा है, और करंट आ रही है 0.025 एम्पियर। अब यहाँ हम टेबल फैन का लोड लगाएंगे। टेबल फैन ऑन कर दिया है। देखिए टेबल फैन का लोड हमने यहाँ लगा दिया, पावर फैक्टर आ रहा है 0.99। मतलब टेबल फैन का पावर फैक्टर बहुत अच्छा है और करंट आ रही है 0.183 एम्पियर। आज यहीं समाप्त करते हैं। हॅलो, व्हिडिओ समजलं का? काय झालं व्हिडिओमध्ये? खूप सोप्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी हे शेअर झालेलं आहे. म्हणजे आयडिया आली की ऍक्च्युली पॉवर फॅक्टर कशा पद्धतीने प्रॅक्टिकली कसा अचीव्ह होतो व्हॅरियस लोडनुसार. काय प्रॉब्लेम आहे? हे प्रॅक्टिकल नंबर आपलं किती आहे? 4 आहे, लक्षात घ्या. तर याची लिंक मी आपल्या ग्रुपवरती मी सेंड करतो. या प्रॅक्टिकल मध्ये काय अडचण आहे कुणाला? Anyone have any problem in that? कुणाला काय प्रॉब्लेम आहे? हॅलो, बोलता येते ना सगळ्यांना? होय सर, काय प्रॉब्लेम नाही. हां. सोपं आहे. एकदा तुम्हाला आयडिया म्हणजे ऍक्च्युली पॉवर फॅक्टर हा कॅपॅसिटरनेच इम्प्रूव्ह होतो. आता जे सुरुवातीचे फ्लोरोसंट आहे त्याच्यामध्ये चॉक कॉईल आहे, ट्यूब कॉईल, आपली ट्यूब लाईट आहे. त्याच्यामध्ये चॉक कॉईल वापरली जाते, बरोबर? ते म्हणजे बलास्टिंग टाइप आहे. त्याच्यामध्ये इंडक्टिव्ह की ज्या ट्यूबमध्ये असणारा गॅस आहे तो आयोनाइज करण्यासाठी 1000 व्होल्टेजची गरज असते. मग आपण तिथं काय करतो? इंडक्टर जोडतो. इंडक्टर म्हणजे ते शंटमध्ये त्याला इंडक्टर कनेक्टेड असतो. आणि इंडक्टरमुळे पॉवर फॅक्टर आपला काय होतो? कमी होतो. 0.6 होतो, की जे तुम्ही प्रॅक्टिकल मध्ये बघितलं. बरोबर? इंडक्टरमुळे पॉवर फॅक्टर कमी होतो आणि तोच पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह कधी होतो? त्या सर्किटमध्ये कॅपॅसिटर्स आपण शंटली ऍड करत जाईल त्यामुळे करंट ही कमी होतो. करंट घेण्याची जी कॅपॅसिटी आहे लोडची ती कमी होते आणि आपला पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह होतो. ओके, सो ह्या प्रॅक्टिकल मध्ये कोणाला काही प्रॉब्लेम नाही.
थर्ड प्रॅक्टिकल बघूया. सेकंड पुढचं प्रॅक्टिकल आहे आपलं. आता आपल्या मॅन्युअल मध्ये काय आहे हे बघूया आपण. ऍक्च्युली ह्या जे 4 नंबरचं आता आपण बघितलं, त्याच्यामध्ये कसं दिलेलं आहे हे बघूया. माझी स्क्रीन दिसते ना? लक्ष आहे का सगळ्यांचं? होय सर. एकानेच फक्त होय म्हणते, बाकीचे काय बोलतच नाहीत. मला 10-12 लोकांचे तरी आवाज आले पाहिजेत. 10-12 ठरवून बोलू नका. हॅलो, लक्ष आहे का? हो सर. पेज नंबर किती होतं ते प्रॅक्टिकल 4चं 22. 22 हे मॅन्युअलचं झालं. त्याचं ऍक्च्युली भरपूर असणार आहे. यूज APFC ऑटोमॅटिक पॉवर फॅक्टर कंट्रोलर. त्यानंतर पॉवर फॅक्टर कंट्रोलर, पॉवर फॅक्टर करेक्शन युनिट. के जे करेक्शन युनिट म्हणजे काय, त्याच्यामध्ये ऍक्च्युली काय, कॅपॅसिटर आणि स्विच, एवढ्याच गोष्टी की त्यात तुम्हाला शंट मध्ये ऍड करत जायचं. टू इम्प्रुव्हमेंट पॉवर फॅक्टर ऑफ द इलेक्ट्रिकल लोड. सो महत्वाचं प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स, ह्यात महत्वाचं काय आहे किंवा ह्याच्यातलं महत्वाचा मुद्दा काय आहे. इम्प्रुव्हमेंट इन अ पॉवर फॅक्टर increases power handling capacity. Yes. So improve the voltage regulation काल परवा दिवशी आपण बघितलंय, लक्षात ठेवायचं. and reduces power losses रिड्यूस होतात कारण करंट कॅरिंग कॅपॅसिटी, करंट जो ड्रॉ होणार आहे तो कमी झाला, त्यामुळे पॉवर फॅक्टर पण काय होणार आहे, पॉवर फॅक्टर जे आहे पॉवर फॅक्टर ही कमी होणार आहे. सॉरी, पॉवर फॅक्टर वाढणार आहे आपला, पॉवर लॉस कमी होणार आहे. जस्ट अ मिनिट, लॅपटॉप पॉवर लॉसेस जे आहेत ते कमी होणार आहेत, विच रिझल्ट इन रिडक्शन ऑफ द एनर्जी बिल. सो रिएक्टिव्ह पॉवर जनरेशन generates help offset the non-working power required by the loads, thereby improving the power factor. This practical power factor improve का करायची गरज आहे, पॉवर फॅक्टर जर आपला इम्प्रूव्ह झाला तर आपल्याला एनर्जी बिल आपलं सेव्ह होतोय. रिएक्टिव्ह पॉवर रिएक्टिव्ह पॉवरचं प्रमाण कमी होतंय, बरोबर. दिस प्रॅक्टिकल enables the students make use of power factor correction unit to improve power factor, achieve energy conservation. ओके. सो पीओ काय आहे बघा. पीओ म्हणजे महत्वाचं काय, डिसिप्लिन नॉलेज येते आपल्याला बाबा, बेसिक डोमेन नॉलेज, इलेक्ट्रिकलचं नॉलेज, कनेक्शन्स वगैरे, आपल्याला त्याची क्वांटिटी म्हणजे करंट, व्होल्टेज, पॉवर फॅक्टर मेजरमेंट आहे, ह्या सगळ्यांचं नॉलेज येतंय. एक्सपेरिमेंट्स करतो आपण, प्रॅक्टिस करतो, त्याचे कॅपॅसिटर्स कनेक्शन करून. इंजिनिअरिंग टूल्स आपल्याला बघायला मिळतात. इंजिनिअरिंग टूल म्हणजे आता त्याच्यामध्ये करंट मेजरिंग करण्यासाठी क्लॅप ऑन मीटर वापरलंय. इथिक्स, ओके. इथिक्स म्हणजे आता बाय प्रोफेशनल इथिक्स, की बाबा आपण मेंटेन करतोय पॉवर फॅक्टर, गरज आहे. एक्स्ट्रा खर्च करून आपण कॅपॅसिटर खर्च करतोय, त्याच्यावर खर्च एक्स्ट्रा करून कॅपॅसिटर त्यामध्ये कनेक्ट करून आपण काय करतोय, आपला पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करतोय, सिस्टीम इम्प्रूव्ह करतोय आपण. ओके. सो कम्युनिकेट इफेक्टिव्हली इन ओरल रिटर्न फॉर्म. ओके, हे तुम्हाला व्यवस्थित सांगता आलं पाहिजे. सो स्किल अंडरटेक एनर्जी कन्झर्वेशन आणि एनर्जी ऑडिट, हे सगळं स्किल तुम्हाला एनर्जी ऑडिट आणि कन्झर्वेशन मध्ये उपयोगी येणार आहे. रिव्हॅलंट कोर्स आउटकम, implement energy conservation techniques in electrical machines.
इलेक्ट्रिक मशीन मध्ये अप्लाय करतो. आपला एनर्जी कन्झर्वेशन टेक्निक्स, इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन, यूज कोजनरेशनचा पार्ट पुढल्या चॅप्टर मध्ये आहे. अँड ट्रिव्हॅलंट टॅरिफ रिड्युसिंग लॉसेस फॅसिलिटीज. प्रॅक्टिकल आउटकम काय? यूज ऑफ EPFC or PFC unit for improvement power factor of electrical load. So minimum theoretical diagram जे आपण आठवड्यात झालं बघतोय, ऐकतोय. ओके, so improve the power factor, increase efficiency of system devices, improved power factor reduces voltage drops, the size of conductor cables leading to the momentary reduction the cost of conductor. Okay, the most of practicals economical power factor correction devices is the capacitor. Okay, हे कॅपॅसिटर सगळ्या गोष्टी करतोय. पॉवर फॅक्टर म्हणलं की स्टॅटिक कंडेन्सर, कॅपॅसिटर लक्षात ठेवायचं. इट इम्प्रूव्ह द पॉवर फॅक्टर because the effect of the capacitors are exactly opposite from those of inductance. बरोबर, इंडक्टरच्या विरुद्ध कोण आहे? कॅपॅसिटन्स. हे आपलं आपण बघत आलो थेरी मध्ये. सो पुढे प्रॅक्टिकल सेटअप्स. आता बघा या ठिकाणी मोटर वापरलेलं आहे, डायरेक्ट 3 फेज सिस्टीम मध्ये यांनी यूज केलेलं आहे. आपण आपल्या ज्या प्रॅक्टिकल युट्यूब होतं त्याच्यामध्ये आपण बघितलंय सिंगल फेज साठी. ओके, इथं काय केलंय? सेमच गोष्ट आहे, तर फक्त पॉलिफेज केलं, तिथं सिंगल फेज होती. इथं फक्त एकच रोल आहे की बाबा तुम्ही काय करताय, कॅपॅसिटर शंट मध्ये कनेक्ट करत जात आहे. आता इथं बघा, हे काय इथं पॉवर फॅक्टर सेम कन्स्ट्रक्शन. पॉवर फॅक्टरचं वॅट मीटर टाईप आहे. ओके, वॅट मीटर आणि पॉवर फॅक्टर सेम कन्स्ट्रक्शनचे इक्विपमेंट आहेत. ओके, सो इथं दाखवल्याप्रमाणे 2 वॅट मीटर पद्धतीने पॉवर मेजर केली जाते. तसंच 2 वॅट मीटर पद्धतीनेच 2 पॉवर फॅक्टर मीटर वापरलेत आणि त्याचे इथं कनेक्शन केलेले आहेत. ठीक आहे, आपलं जे युट्यूब होतं त्याच्यामध्ये डिजिटल टाईप पॉवर फॅक्टर मीटर होता. ओके, रिसोर्सेस काय? 3 फेज इंडक्शन मोटर. आता ह्या प्रॅक्टिकल साठी काय लागतंय? 3 फेज एसी मोटर, एसी व्होल्टमीटर, एसी क्लॅम्प ऑन मीटर, एम्प मीटर, एसी क्लॅम्प ऑन मीटर की जे तुम्ही युट्यूब मध्ये बघितलंय. ओके, सो पॉवर फॅक्टर मीटर, वॅट मीटर, कॅपॅसिटर्स बँक्स. प्रिकॉशन काय असतात बघूया. मेक शुअर दॅट मेन स्विच इज ऑफ पोझिशन while making a connection. जेव्हा आपण कनेक्शन करतो तेव्हा मेन स्विच हे बंद आहे का याची खात्री करून घेणे. सो मेक शुअर लोड इज ऑफ ऍट द बिगिनिंग ऑफ द प्रॅक्टिकल. सगळे लोड बंद आहेत का हे बघणे प्रॅक्टिकल सुरू करताना, म्हणजे नो लोडला प्रॅक्टिकल चालू करायचं. मेक शुअर ऑल द कॅपॅसिटर आर प्रॉपरली डिस्चार्ज बिफोर द कनेक्शन. कॅपॅसिटर मध्ये कोणता चार्ज स्टोअर आहे की नाही हे चेक करणे. ओके, ते कसं चेक करतो आपण? कॅपॅसिटर शॉर्ट करून बघतो. शॉर्ट करतो आणि त्याचं जे स्पार्किंग घडतं त्याच्या थ्रू काय होत असतं? कॅपॅसिटर आपला डिस्चार्ज होतो. मग कॅपॅसिटर जितका डिस्चार्ज असेल की तो मग सुरुवातीला काम करताना काय करेल? इनिशियलाइज होत असताना चार्जिंगचं काम करेल. बरोबर आहे, त्याच्यामध्ये ऑलरेडी जर चार्ज असेल तर तो प्रॉपरली वर्क करणार नाही. ओके, पॉवर फॅक्टर करेक्शन साठी प्रोसिजर इथं दिलेली आहे. Make the connection as per the circuit diagram. Keep the switch of the capacitor bank in the off position. Switch on the capacitor bank on ठेवायची. Switch on the supply. Start the induction motor at no load or light load. So note down the readings of the current at the supply side before the capacitor bank. आता हे सगळं and load side after the capacitor bank using the clap on meter. YouTube मध्ये जे आपल्या आहेत तेच वापरायचं. जास्त हेवी घ्यायचं, लोड घ्यायची गरज नाही. तेच कनेक्शन घेतले तरी चालतंय. आणि तेच रीडिंग YouTube मध्ये दाखवलेले त्यांनी 1-2 असले तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही. ते रीडिंग घ्या आणि आपलं मॅन्युअल कम्प्लीट करा. ओके, सो नोट डाऊन द वॅट मीटरची काय आवश्यकताच नाही आहे इथं.
फक्त पॉवर फॅक्टरचं इम्पॉर्टंट आहे. स्विच ऑन द switches appropriate capacitor bank for each step. Note down all meters reading, minimum 4 reading म्हटलेलं आहे. Switch off the capacitor bank by one. Stop the motor or switch off the supply. Okay. तर अशा पद्धतीनं ऑब्झर्वेशन टेबल मध्ये ऑफच्या सिच्युएशन मध्ये काय काय आपल्याला बघायला मिळतं, सगळं 0 असणार आहे. हा कॉलम ऍक्टिव्ह पॉवरचं काय गरजेचं नाही. ओके. यू नो द ट्रायंगल, यू नो द पॉवर ट्रायंगल. सुरुवातीला मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यामध्ये त्यावर तशाच पद्धतीने फक्त काय होत जाणार आहे, इम्प्रुव्हमेंट होत जाणार आहे. कॅपॅसिटर 1 चालू केला तर पॉवर फॅक्ट ऍक्टिव्ह पॉवरचं प्रमाण आहे ते वाढत जाणार आहे. ओके. जसं तुम्ही कॅपॅसिटर ऍड करत जाणार आहे तशा पद्धतीने आपला जो कोसाइन अँगल आहे ह्या पॉवरचा तोही इम्प्रूव्ह होत जाणार आहे. ओके. आणि त्यांचे पॉवरचे प्रमाण पण इम्प्रूव्ह होत जाणार आहे. बरोबर. सो हे काय कॉलमची आवश्यकता नाही रिडिंग मध्ये. फक्त महत्वाचं काय, सप्लाय स्विच व्होल्टेज चिपलेक्स सिंगल फेजचं टाका, C1 C2 करंट किती भेटतो तो क्लॅपॉन मीटर वरती आपल्याला युट्यूब मध्ये दिसतंय. ओके. तोच लोड करंट असणार आहे. सुरुवातीला लोड करंट पण डिस्प्ले काहीतरी होत असतंय. ओके. 0च असणार आहे. लोडच चालू नसेल तर सुरुवातीचा जो करंट असणार आहे तो 0 असतो. लोड करंट इथे टाका. सुरुवातीला जेव्हा कॅपॅसिटर नसताना किती लोड करंट होता, फॅन साठी किती होता, किंवा फ्लोरोसंट ट्यूब साठी किती होता, LED ट्यूब साठी किती होता. ओके. CFL बल्ब साठी किती होता, सुरुवातीला ऑफ असताना करंट किती होता, आणि नंतर जेव्हा कॅपॅसिटर आपण ऍड करतो, पहिला कॅपॅसिटर दुसरा कॅपॅसिटर, तेव्हा किती झालं हे तुम्ही तिथं मीटर आपलं आउटपुट रिडिंग्स लिहायचे. ओके. सो some of the there is a calculation, power factor calculations, resources. Okay. So right advantages of power factor corrections must be designed. हे सगळे क्वेश्चन्स आहेत. few questions. Explain working of IPFC की जे आपल्या नोट्स मध्ये आहे. राईट द डिफरंट मेथड बाय विच पॉवर फॅक्टर कॅन बी इम्प्रूव्ह. पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह आपण कॅपॅसिटर शंट कनेक्टेड करून इम्प्रूव्ह करू शकतो. अजून दुसरी मेथड म्हणजे सिंक्रोनस कंडेन्सर वापरून, म्हणजे सिंक्रोनस मोटर जी आहे ती फुल एक्साइट करून विथ नो लोड, फुल एक्साइटेशन विथ नो लोड जर आपण ऑपरेट केली तर आपल्याला पॉवर फॅक्टर काय मिळतो, इन्क्रीज मिळतो, इम्प्रूव्ह मिळतो, एनहान्समेंट त्याच्यामध्ये बघायला मिळते. Write the disadvantage of manual power factor correction. Okay. Write the disadvantages. Write advantages. APFC automatic power factor चे याने जर आपण केलं आपल्याला काय ऍडव्हान्टेज बघायला मिळतात ते लिहायचं. ठीक आहे. सो या प्रॅक्टिकल मध्ये काय प्रॉब्लेम आहे कुणाला? ऑटोमॅटिक पॉवर फॅक्टर करेक्शन मध्ये काय प्रॉब्लेम आहे कुणाला? हॅलो. सॉल्व करा, ते ट्राय करा, सर्च करा, तुम्हाला आन्सर्स मिळतील बघायला. काय प्रॉब्लेम आहे कुणाला? ठीक आहे. पुढचं घेऊया प्रॅक्टिकल. नेक्स्ट प्रॅक्टिकल. Our next practical, let's see. आवाज नाही. आवाज येतोय का माझा? हॅलो, आवाज येतोय? प्रगती नागणे, आवाज येतोय का माझा? आदित्य हिंगमिरे. हो सर येतोय. कट व्हायला. कट व्हायला लागलंय.
रेंज मध्ये या थोडं आदित्य हिंगमिरे, तुम्ही रेंज मध्ये या, तुम्हाला व्यवस्थित ऐकू येईल. आवाज येतोय का आता माझा? हा. थँक्यू. पुढचं प्रॅक्टिकल घ्यायचं का? आदित्य आदित्य कळालं का हे प्रॅक्टिकल तुम्हाला? आदित्य हिंगमिरे, हा सर. हे कळालं प्रॅक्टिकल आपलं? हा, हे प्रॅक्टिकल आपलं तिसऱ्या चॅप्टर वरती बेस आहे. लगेच तिसऱ्या चॅप्टर वरचं आपलं सेकंड प्रॅक्टिकल आहे. कंपॅरिझन बिटवीन पॉवर फॅक्टर्स. ओके. हा. Power consumption of fluorescent tube and LED lighting. Okay. हे बघूया प्रॅक्टिकल आपण आता. This is a practical number 5, that is the comparison or compare the power consumption of fluorescent tube and LED lighting. Then this one is the circuit diagram. In that diagram there is the first one is single phase auto transformer. Then the output of that single phase auto transformer is given to your wattmeter. That wattmeter measures the output. Then one ammeter is connected in series. That ammeter measures the current, and one voltmeter is connected across the supply. That means this voltmeter measures the voltage. After that, from the wattmeter connection, there is a first connection is going to the your fluorescent tube, and second one is connected to your LED lamp. And for that connection, two-way switch is used. And from that LED tube and fluorescent tube, again supplies feedback to your neutral, that means single phase AC supply. Then in actual practical diagram, this one is the single phase AC supply, that is the R phase and neutral is given to your single phase auto transformer. Then from that single phase auto transformer, the phase is connected to your, this meter is your power analyzer. This meter shows the wattage of the tube, then voltage, then power factor, kWh, that is the unit consumed, ampere, and the frequency. These 6 parameter is measured by this power analyzer. Then from this power analyzer, the phase is firstly connected to two-way switch, center of the two-way switch. This yellow color wire is connected to your central point of two-way switch. From that two-way switch, the phase is firstly connected to your फ्लुरोसंट लॅम्प फेज. फ्लुरोसंट लॅम्पचा जो काही फेज आहे त्याच्या फेजला जे कनेक्शन गेलंय ते आलंय तुमचं टू वे स्विचच्या फर्स्ट पॉईंटपासून. अँड फ्रॉम दिस सेकंड पॉईंट ऑफ टू वे स्विच, द फेज इज कनेक्टेड टू युअर LED लॅम्प. LED लॅम्पचा जो काही फेज आहे त्याला कनेक्शन गेलेले हे तुमचे टू वे स्विचच्या सेकंड पॉईंटपासून. अँड द लास्ट वन इज न्यूट्रल ऑफ बोथ, दॅट मीन्स दी फ्लुरोसंट ट्यूब अँड दी LED लॅम्प. This yellow color wire and blue wire is short circuited at this point, and from this point this neutral is again fed back to your supply. This is the total connection of your fluorescent lamp and the LED lamp. Then for the reading purpose, firstly we take the reading of fluorescent लॅम्प, बिकॉज स्विच पोझिशन कशी आहे की तुमचा जो काही
फेज आहे फ्लोरोसंट लॅम्पचा त्या पोझिशनला स्विच हा प्लेस केलेला आहे. Then for that purpose the reading of your wattage is 49 or the 50 watt is your wattage. Then voltage is 220 volt, power factor is 0.56, then kWh unit consumed is 146.9, ampere is 0.40, and hertz is 50 hertz. This one is the reading for your practical. First one W, that is the 50 watt, voltage 220 volt, and current is 0.93 or 0.4. Then secondly we measure the lux or the power consumed or lux measure करायचे. लक्स मेजर करायचे तर लक्स मेजर साठी आपण यूज केलेलं आहे लक्स मीटर. देन फॉर द फर्स्ट फ्लोरोसंट लॅम्प, फ्लोरोसंट साठी तुमचे लक्स किती झाले 122 into 10 आहे, दॅट मीन्स 1220 और 30 एवढी तुमची लक्सची रिडिंग येणार आहे. देन सेकंडली सेम प्रोसिजर करणार आहे बट फॉर LED लॅम्प. तुमचा जो स्विच आहे तो आपण काय करणार आहे 2 वे स्विच हा शिफ्ट करणार आहे. 2 वे स्विच शिफ्ट केल्यानंतर सेकंडली तुमचे जो काही LED लॅम्प आहे तो सर्किटमध्ये कनेक्ट झाला आहे आणि विथ द हेल्प ऑफ दी लक्स मीटर आपण अगेन लक्स मेजर करणार आहे. त्या केसमध्ये तुमचे लक्स आले 572 into 10 मीन्स 5790 असं तुमची रिडिंग्स आलेली आहे. कंपॅरेटिव्हली मीन्स काय अँड फॉर दॅट सेम LED लॅम्प सेकंडली परत मेजर करायचे तुमचे वॅटेज. तर वॅट किती आले 18.12, व्होल्टेज इज अगेन 220, पॉवर फॅक्टर इज 0.99 अँड दी करंट इज 0.082. दॅट मीन्स कंपॅरेटिव्हली जर आपण स्टडी केला तर पहिल्या केसमध्ये ज्या केसमध्ये फ्लोरोसंट लॅम्प तुमचा कनेक्ट होता त्यावेळेस वॅटेज हे नियर अबाउट 50 येत होतं आणि LED लॅम्प जर यूज केला तर त्याच्या अकॉर्डिंगली वॅटेज हे तुमचं 18 आहे आणि करंट पण कमी झाला आहे आणि कंपॅरेटिव्हली तुमचे जे काही लक्स आहे ते इन्क्रीज झालेले मीन्स इनपुट सेम आहे बट ज्या केसमध्ये आपण फ्लोरोसंट लॅम्प यूज केला आहे त्यावेळेस तुमचे लक्स होते ते कमी येत होते, म्हणजे जो ब्राईटनेस होता लॅम्पचा तो कमी येत होता आणि ज्या केसमध्ये तुम्ही LED यूज केला आहे त्या केसमध्ये तुमचा ब्राईटनेस हा इन्क्रीज झाला आहे. दॅट मीन्स एनर्जी कॉन्झर्वेशन हे कोणामध्ये डेव्हलप होतं आहे LED लॅम्पमध्ये बिकॉज तुमचं इनपुट सेम आहे म्हणजे 220 व्होल्ट एवढं व्होल्टेज देतं आहे सिंगल फेजचं बट आउटपुट जे भेटतं आहे इन टर्म्स ऑफ लक्स ते फ्लोरोसंट लॅम्पला कमी भेटतं आहे आणि LED लॅम्पला जास्त भेटतं आहे. म्हणून काय झालं आहे की एनर्जी कॉन्झर्वेशन टेक्निक जी काही आहे ती फ्लोरोसंट ट्यूबची कमी असणार आहे आणि LED लॅम्पची जास्त असणार आहे. म्हणून आपण डे टू डे लाईफमध्ये LED लॅम्प यूज करतो. हॅलो, सर्वज्ञ म्यूट करा. हा कांबळे, बरं कोणाला काय डाऊट आहे? मॅडमनी व्यवस्थित सांगितलेलं आहे विथ प्रॅक्टिकल की बाबा जेव्हा आपण LED बल्ब वापरतो तेव्हा आपल्याला कम्पॅरेटिव्हली जे इल्युमिनेशन आहे ते भरपूर मिळत आहे एज कम्पेअर विथ द फ्लोरोसंट ट्यूब, बरोबर. आणि आपलं जे एनर्जी कन्झम्पशन पण आहे ते LED मध्ये कमी आहे. प्रॅक्टिकली फक्त आपण इथं बघतोय. तर याची लिंक मी तुम्हाला सेंड करतो. प्रॅक्टिकल सोपं आहे ना आपले? हॅलो, हो सर. इझी प्रॅक्टिकल आहे. त्यामध्ये असं अवघड काय नाहीये. रीडिंग पण त्यामध्ये दिलेले आहेत.
त्या रिडिंगचा वापर आपल्या मॅन्युअल मध्ये करायचा आहे. ओके, म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही. पुढचं घेऊया, पुढचं बघूया एक प्रॅक्टिकल, अजून एक लास्ट पुढचं प्रॅक्टिकल, म्हणजे आजच्या प्रॅक्टिकल पुरतं. ठीक आहे, मॅन्युअल बघूया. आपलं मॅन्युअल कसं आहे, मॅडमनी तर मॅन्युअलच सांगितलेलं आहे, तर मग काय प्रॉब्लेम नाही. आणि व्यवस्थित त्यामध्ये आपल्याला दिसतंय विथ गुड इक्विपमेंट. ओके, म्हणजे प्रॉपर इक्विपमेंट इथं वापरले गेले कम्पॅरिझन साठी. त्यामुळे मला वाटत नाही की बाबा हे मॅन्युअल आपल्याला एक्सप्लेन करायची गरज आहे. माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना. काय अवघड नाही याच्यामध्ये, सेम वापरायला. तर 2 वे स्विच आहे, 2 पोलचे स्विच, बाबा एक पॉवर सप्लाय असतो. तर त्याच्यामध्ये प्रत्येक दुसऱ्या पोलला काय केलं, 2 सेपरेट लोड जोडलेले आहेत फक्त. ए फॉर CFL आणि बी फॉर इफिशियंट LED ट्यूब असू दे. ओके, कन्व्हेन्शनल ए कन्व्हेन्शनल कोणती तुम्ही इनकॅनेसेबल बी घेऊ शकता. इनकॅनेसन ऍक्च्युली रेजिस्टिव्ह लोड आहे. इनकॅनेसनच्या ऐवजी CFL घेतलेलं बेस्ट आहे आपल्याला, CFL किंवा फ्लोरोसन ट्यूब विथ चॉक, की ज्याच्यामध्ये चॉक आहे, इंडक्टर आहे. ओके, प्रॉपरली मला वाटते तुम्हाला समजलं असणार आहे. आणि ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत, फ्लक्स, लुमेन्स, हे सगळे तुम्हाला रिडिंग्स त्या YouTube मध्ये बघायला मिळते. पुढचं लास्ट घेऊया. मी जास्त एकाच दिवशी सगळं घेत बसत नाही, थोडं थोडं घ्यायचं आहे आपल्याला. सो डिटरमाइन द नेट एनर्जी सेव्हिंग लॅम्प डिस्प्लेसमेंट. सिंपल, की जशा पद्धतीने ते 5वं प्रॅक्टिकल होतं की बाबा फ्लोरोसन ट्यूबच्या ऐवजी जर LED ट्यूब वापरली तर किती एनर्जी सेव्ह होते. सेम असंच या ठिकाणी ऍक्च्युली कन्सेप्ट आहे. ओके, सो हे बघूया प्रॅक्टिकल कसं आहे. जस्ट अ मिनिट. ओके, आपलं जे प्रॅक्टिकल आहे ते प्रॅक्टिकल नंबर 6, डिटरमाइन नेट एनर्जी सेव्हिंग बाय लॅम्प रिप्लेसमेंट. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल प्रॅक्टिकल आपण लिहितो, डिटरमाइन द नेट एनर्जी. लिहितोय आपण अशा पद्धतीनं पेजवरती. रिसोर्सेस काय वापरणार आहे, लक्स मीटर्स. लक्स मीटर लागेल आउटपुट बघण्यासाठी, मल्टीमीटर्स, व्होल्टेज, क्लॅपॉन मीटर्स करंट बघण्यासाठी, आणि पॅम्पलेट ऑफ द इफिशियंट लॅम्प. की पॅम्पलेट म्हणजे जे पूर्ण आपलं बॉक्स असतंय बाबा, एक LED ट्यूब आहे, त्याच्यावरती त्या बॉक्सवरती सगळ्या गोष्टी रेटिंग वगैरे लिहिलेल्या असतात. सॅम्पल 3 सॅम्पल घ्यायचे तसे पॅम्पलेटचे. म्हणजे दुकानामध्ये ते असं बॉक्स जरी मिळाले तरी सफिशियंट. ते बॉक्स म्हणजे जे पॅकिंग असतंय लॅम्पचं, त्या पॅकिंग वरतीच सगळ्या गोष्टी मेन्शन असतात. सो प्रिकॉशन काय घेतलं पाहिजे, एक नॉमिनल प्रिकॉशन आपले जे मॅन्युअल मध्ये आहेत ते इथं आहेत. ओके, then procedure, visit the plant, allocate the graph. आता ह्याच्यामध्ये सगळं अनालिसिस अशा पद्धतीने की मार्केट सर्वे करणे, टॅब्युलेटेड तुम्ही सर्व वॅटेज आणि त्याचं लक्स तुम्ही लिहिता, बरोबर. म्हणजे एक डेटा शीट बनवताय तुम्ही, बरोबर. एक 10-12 सॅम्पल बॉक्सेस तुम्ही काय केले, वेगवेगळ्या कंपनीचे तुम्ही कलेक्ट केले, आणि त्या बॉक्सेस वरती असलेले जे रिडिंग्स आहेत, म्हणजे त्याचे स्पेसिफिकेशन्स, बाबा इनपुट किती, आउटपुट किती येतंय, आउटपुट किती भेटते आपल्याला, लक्स इन टर्म्स ऑफ लक्स, ते पॉवर किती कंझ्युम करतंय. ओके, म्हणजे त्याचं वॅटेज किती,
ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहायच्यात. म्हणजे टॅब्युलेटेड ऑफ पॉवर रेटिंग, टाइप, कंडिशन, मेथड ऑफ कंट्रोलर ऑफ इच लॅम्प बाय जे काय मार्किंग त्याच्यावरती आहे, मार्किंग कोड, नंबर ऑफ इच लॅम्प, समराइज द टोटल पॉवर कन्झम्पशन, त्याची पूर्ण आपण बेरीज करायची, पॉवर कन्झम्पशन किती होतंय. ओके, स्लॉटिंग सिस्टीम हे सगळं मॅन्युअल मध्ये आपल्याला दिलेलं आहे. ओके, रिप्लेस ऑल द एक्झाइटेड प्लॅन, म्हणजे एक्झिस्टिंग लॅम्प जे आहेत की जुन्या टाईपचे जे फ्लोरोसंट आहेत किंवा CFL आहेत, हे जुने बघायचे आणि त्याच्याशी इफिशियंट लॅम्पने काय करायचं, रिप्लेस करायचं. आणि ते रिप्लेस करून बघायचं पॉवर किती कंझर्व होते, की बाबा त्यातनं पॉवर आपली किती कंझ्युम होते. तर कम्पॅरेटिव्हली तुम्हाला पॉवर तिथं जी भेटणार आहे ती पॉवर कमी भेटणार आहे, कमी कंझ्युम केली असं तुम्हाला कॅल्क्युलेशन मध्ये दिसेल. ओके, म्हणजे पॉवर एनर्जी तर पॉवर कन्झर्वेशन जे आहे इन टर्म्स ऑफ KWH, पॉवर इंटू टाइम, बरोबर. VI इंटू आवर्स, वी कॅन से एज अ KWH, किलोवॅट आवर्स. सो पुढे बघा, एस्टिमेट द इफेक्टिव्ह पॉवर कंझर्व्स, सो that way the observation and calculations. समजा आता इथं दिलेलं आहे, assume the lamp are operated for 8 hours per day, cost per energy unit KWH किती आहे, 3 रुपये. हे घरगुती वापरासाठी चाललेलं आहे. आता सध्या 4 रुपये 5 रुपये असा रेट चालू आहे आताच्या सिच्युएशन, आताच्या सिनेरिओवरती. त्या बेसिसवरती आपण अज्युम केलं की बाबा 3 रुपये हा एका युनिटचा रेट आहे. ओके, सो नेट एनर्जी सेव्हिंग इन द मंथली बिल इज अ रुपीज, काय असणार आहे, नेट एनर्जी सेव्हिंग इंटू कॉस्ट पर युनिट. बाबा जुन्या पद्धतीचे एक्झिस्टिंग जे लाईट होते फ्लोरोसंट CFL, त्यांनी झालेले कन्झम्पशन, बरोबर, ती जी कॉस्ट आहे बिल, त्यांचं बिल मायनस की आता जे नवीन आहेत, नवीन बसवलेले, बरोबर, नवीन बसवलेले एनर्जी म्हणजे नवीन असते त्यांची एनर्जी, हे तुम्ही सबस्ट्रॅक्शन केलं तर तुम्हाला नेट एनर्जी सेव्हिंग भेटणार आहे. ओके, सो कॉस्ट पर द युनिट, म्हणजे परत तुम्ही मल्टिपल केलं विथ 3 रेट ऑफ दॅट युनिट, तर आपल्याला काय भेटतं, नेट एनर्जी सेव्हिंग बिल मंथली. आपल्या बिल मध्ये आपल्याला जे पैसे आहेत आपले सेव्ह झालेले तुम्हाला बघायला मिळतील. ओके, सो बघा इथं दिले फ्लोरोसन ट्यूब 40 वॅटची घेतली, इथं 8 तास चालली, ती किती तास चालली, 8 तास चाललेली. सो 30 फॉर वी कॅन से 40 इंटू वॅट इंटू 8, तर म्हणजे महिन्याचा चालू आहे, बरोबर. हा हिशोब जो आहे तो महिन्याचा हिशोब आहे. 30 दिवस आपण धरले, प्रत्येक दिवसाला 8 तास चालते, बरोबर. तर मग किती वेळ त्यांनी किती एनर्जी कंझ्युम केली. ओके, इन टर्म्स ऑफ KWH, 40 इंटू 8 इंटू 30 इज इक्वल टू 9600, म्हणजे 9600 वॅट. मग ह्या 9600 वॅटला आपण किलोवॅट आवर मध्ये केलं, 9.6 झालं, बरोबर. त्याच सेम कपॅसिटीची आता 40 वॅट जेवढं प्रकाश देतंय, जेवढं इल्युमिनेशन देतंय, तेवढंच LED 22 वॅटची LED देते. जर 22 वॅट तुम्ही तिथं वापरलं तर तुम्हाला किती बाबांनो तुमची एनर्जी कंझ्युम होणार आहे, तर 22 इंटू 8, 8 म्हणजे 8 तास दिवसाचे, आणि 30 म्हणजे एका महिन्याची. ओके, सो आपल्याला मिळते काय, 22 इंटू 22 इंटू 8 इंटू 30, वी गेट द 5280 that watt, just watt we convert into kilowatt hour. It's ऐसा आवर, हे जे आहे आवर मध्ये कन्झम्पशन आहे, आपण असं कन्सिडर करूया, कारण 8 तास म्हणजे आवरच झालं ना, बरोबर. सो 5.28 किलोवॅट आवर्स. नाउ दिस इज द एनर्जी सेव्हिंग, वी गेट द एनर्जी सेव्हिंग इज दॅट, की जी एनर्जी 9.6 आहे मायनस 5.28, तर आपल्याला एवढी भेटणार आहे. ओके, सो नेट एनर्जी सेव्हिंग एवढी होणार आहे, 2.28.
आता एनर्जी किती सेव्ह झाली इन टर्म्स ऑफ अमाऊंट. नाव वी लेट अस कन्सिडर अमाऊंट. इथे काय केलेलं आहे, एनर्जी कन्झम्पशन पर मंथ बाय एक्झिस्टिंग लॅम्प. बरोबर, एनर्जी कन्झम्पशन पर मंथ, पर मंथ इथे दिलं 9.6. सर आता हे एका लॅम्पचं झालेलं आहे, असे 6 लॅम्प्स आहेत. ओके, 6 लॅम्प पण कन्सिडर केले तर एनर्जी किती 57.6 किलोवॅट आवर. हे आपण घरामध्येही करू शकतो. ओके, सो एनर्जी कन्झम्पशन पर मंथ बाय इफिशियंट लॅम्प 5.28 kilowatt hour into 6. We get the answer of 31.68 kilowatt hour. So net energy saving per month किती असणार आहे 25.98. हे सबस्ट्रॅक्शन, दोघांचं सबस्ट्रॅक्शन की जी जुनी आपली लाइटिंग सिस्टीम होती त्याचं एनर्जी कन्झम्पशन. ओके, आणि नवीन एनर्जी कन्झम्पशनने नवीन लाइटिंग सिस्टीमचे कन्झम्पशन, या दोघांचं डिफरन्स म्हणजे आपलं काय आहे नेट एनर्जी सेव्हिंग पर मंथ आहे. ओके, बाय कॅल्क्युलेशनली now we get net energy save in monthly bill in rupees. रुपीजचा विषय आला तर मल्टिपल विथ फॅक्टर ऑफ ₹3. बरोबर, कॉस्ट पर युनिट आपण काय अज्युम केली 3, म्हणजे आपले किती पैसे वाचले 77 रुपये. 25.92 किलोवॅट आवर. ओके, इंटू 3 आपल्याला किती इथं भेटतं 77.76 रुपीज इतकं आपलं काय होतं सेव्ह होतंय. सो नेट एनर्जी सेव्हिंग इन मंथ 57.6 किलोवॅट आवर. 3 मायनस 31.68 पाहिजे तर किलोवॅट आवर. वी गेट दॅट इट इज वी कॅन राईट इन द रिझल्ट. हे रिझल्ट मध्ये लिहायचं आपण. सो हा रिझल्ट पार्ट आहे आपला नेट एनर्जी सेव्हिंग इन द मंथली बिल इन रुपीज, नेट एनर्जी सेव्हिंग इन कॉस्ट पर युनिट. ओके, सो 25.92 इंटू 3. सेम जे वरच्या गोष्टी आहेत तेच ते काय होते रिपीट होतील. सो इंटरप्रिटेशन मध्ये तुम्ही लिहिणार फ्रॉम द रिझल्ट इन इट क्लिअर दॅट द एनर्जी एफिशियंट लाईट that is LED save the energy and monthly energy bill. Conclusion, same conclusion based on the result. LED must be selected to the save the energy as well as monthly light bill. हे जे क्वेश्चन्स आन्सर सगळे आहेत ते तुम्ही तुमच्या अंडरस्टँडिंगच्या बेसवरती लिहायचे. ओके, आता जे तुम्ही पॅम्पलेट कलेक्ट करणार आहेत त्या पॅम्पलेटच्या बेसिसवरती ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही द्यायचे. म्हणजे पॅम्पलेट म्हणजे ते LED लॅम्प मध्ये जे काय स्पेसिफिकेशन आहेत ते सर्व तुम्ही ह्या अशा पद्धतीने मांडायचे. त्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे कुणाला या प्रॅक्टिकल मध्ये? एनीवन हॅव एनी प्रॉब्लेम इन दॅट? कुणाला काय प्रॉब्लेम आहे? नो सर. नो सर. एकदम सिंपल प्रॅक्टिकल्स आहेत आपले. सो डिटरमाइन नेट एनर्जी सेव्ह हे आपलं ऍक्च्युअल मॅन्युअल आहे. ओके, तर याच्यामध्ये जे आपण रफ पेज वरती केलेलं दाखवलं होतं तसंच पद्धतीने इथं सेम तीच आहे, फक्त तर तेच कागदावरती जे होतं ते इथं करायचं आहे. इथे दिलेलं आहे 3 रुपीज ऍझम्पशन दिलेलं आहे. नंबर ऑफ डेज पर मंथ, नंबर ऑफ डेज किती बाबा 31 लिहू शकता, 30 लिहू शकता, युअर चॉईस. ओके, नेट सेव्हिंग इन द मंथली बिल रुपीज. सिंपल प्रॅक्टिकल आहे आपलं. ओके, वेळ होत चाललेला आहे, मला अटेंडन्स द्या, हे नंतर घेऊ आपण. आपले आता 6 प्रॅक्टिकल झालेत. ओके, सो रोल नंबर 1. Present, sir. 2 Present, sir. 3
Present, sir. 4, Present, sir. 5, Present, sir. 6, Present, sir. 7, 8, 9, Present, sir. 10, Present, sir. 11, Shravani, Present. 12, Present. 13, Present, sir. 14, Present, sir. 15, Present, sir. 16, Pawar, Prajakta Pawar, 16, 17, Present. 18, Present. 19, Present. 20, Present, sir. 21, Present. 22, Present, sir. 23,